पाहुणे केले अजून आले की अजून आले आणि चांगल्या प्रकारे पण आले. मुजरा राजा तिकडे पलीकडे सुरुवात झालेली आहे. तर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी आपल्या संस्थेचे सचिव आज जिजामाता शिक्षक सहकारी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडत आहे. तर त्या या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष आमच्या आपल्या पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सोमवंशी मॅडम, शिंदे मॅडम व सर्व सभासद बंधू निमित्तानं थोडक्यात प्रास्ताविक करतो. आजच्या या सभेचे सन्माननीय सभासद बंधू व भगिनींनो, मी व्यक्तिशः संचालक मंडळाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सन 2023-24 या सहकारी वर्षाच्या 19व्या वर्षाच्या कामकाजाचे विवेचन व प्रगतीचा अहवाल आपणासमोर मांडताना प्रथमतः आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे व संचालक मंडळाने केलेल्या विचारपूर्वक निर्णयामुळे आपल्या सर्वांसमोर आर्थिक व्यवहाराची माहिती मांडत आहे. सभासद संख्या अहवाल वर्ष 1926 रुपये, प्लॉट खरेदी निधी 4 लाख आणि शिल्लक नफा 3,79,767 रुपये 30 पैसे. संस्था कामकाज तपासणी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या धोरणाची व कामकाजाची तपासणी बँक लेखा परीक्षक व सहकारी खात्याकडून केली जाते. त्यातून वेळोवेळी कामकाजात सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त होते. अहवाल वर्षात लेखा परीक्षण श्री शेरेकर बालाजी हरिभाऊ यांनी केले असून संस्थेला अ वर्ग मिळाला आहे. ऋणनिर्देश आदरणीय व्यासपीठ व उपस्थित सभासद राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या नाव स्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या संस्थेत अहवाल वर्षात अनेक मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभले. शिक्षण क्षेत्रातील माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब, भागाधिकारी साहेब व सर्व कर्मचारी वर्ग, तालुका अंबाजोगाई, सर्व केंद्रीय मुख्याध्यापक साहेब, सर्व केंद्र प्रमुख साहेब, सर्व घटक शाळेचे मूळ, माननीय सहाय्यक निबंधक अंबाजोगाई व कर्मचारी वर्ग तसेच संस्थेच्या वेळोवेळी सहकार्य करणारे आदरणीय श्री मोरे BN सर व श्री वैरागकर MD या सर्वांचे तसेच सर्व हितचिंतकांचे व ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानून आपणा सर्व सभासदांच्या अनमोल सहकार्यामुळे ही वाटचाल चालू असून आपलेही आभार मानून राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेस वंदन करून हा छोटासा अहवाल संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पारदर्शकपणा किती स्वच्छ आणि सुंदर आहे हे आपल्या आर्थिक व्यवहारावरून लक्षात येत असेल. कारण आपली पतसंस्था या ठिकाणी अध्यक्षांच्या अगोदर कुठून वाचून माहीत झालं 11% लाभांश आपण या ठिकाणी ही संस्था वाटप करते आहे. आणि एवढी स्वच्छ आणि पारदर्शक या ठिकाणी खर्च सुद्धा आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कमीत कमी करण्यात येतो. जास्तीत जास्त आपल्या सभासदांचा कसा संस्थेची आज या ठिकाणी 20वी आपली ही सर्वसाधारण सभा जी आहे या सभेचं पहिलं सत्र या ठिकाणी आपण संपवूया. पण तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सर यांना मी विनंती करतो की आपण या प्रथम सत्राची सांगता आणि मार्गदर्शन आपल्या या सर्वांना करावं असं मी आयुब सरांना विनंती करतो. शिक्षक सहकारी पतसंस्था अंबाजोगाई
आज हे संपन्न होत आहे। संस्था ही एकदम आरशासारखी, म्हणजे कुणी यावं पाहावं असं त्यांचं हे आहे आणि एकदम स्वच्छ कारभार आहे। दुसऱ्या इतर पतसंस्था आपण पाहिल्या, त्या पतसंस्थेची जर तुलना केली तर बरेच त्यांच्यामध्ये घोटाळे झालेले आहेत, बरेच सभासदांवर हे झालेलं आहे। पण इथं जिजामाता पतसंस्था जी आहे त्याच्यावर सगळे सभासद संचालक मंडळ हे अगदी स्वच्छ आणि निर्मळ असा कारभार करतात। त्याच्यामुळे हे संस्था आज 20 वर्षापर्यंत कुठल्याच पद्धतीची तक्रार नाही किंवा कोणाची सभासदाची देखील तक्रार नाही। हां, कर्जाच्या बाबतीत कमी जास्त जर रक्कम होत असेल तर एखाद्या वेळेस एखाद्या महिन्याचं कर्ज पुढच्या महिन्यात मिळत असेल किंवा त्याला दिरंगाई होत असेल, पण असं नाही की कोणाला कर्ज दिलं नाही किंवा त्याची तक्रार आहे असं एकही आजपर्यंत। मी 20 वर्ष झाले, मी सुद्धा सभासद आहे आणि 1 वर्ष झाला मला सेवानिवृत्ती होऊन, तरी पण माझं शेअर्स इथेच आहे अजून। मी अजून परत शेअर्स घेतलेलं नाही, कारण संस्थेचा मला पूर्ण विश्वास आहे सभासदावर, संचालक मंडळावर। त्याच्यामुळे मी सुद्धा अजून सभासद म्हणून अजून राहिलोच आहे। पेन्शन झाली तरी मी राहणारच आहे सभासद तुमच्या संस्थेचा। त्याच्यामुळे तर मला पूर्ण संस्थेविषयी हा जो आहे विश्वास, हा विश्वास संपादन केलेला आहे संस्थेने। संस्थेचे आमचे जुने संस्थापक वैरागकर सर, वैरागकर अप्पा, मोरे सर हे जुने आणि हे सभासद असे आहेत पूर्ण मातब्बर आहेत, जुने आहेत, सर्व गोष्टींचा यांना अनुभव आहे आणि पतसंस्था कशी चालवायची, नेमकं काय करायचं हे सगळे अनुभव त्यांना आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही पतसंस्था अगदी स्वच्छ, स्पष्ट आणि आरशासारखी चालू आहे। एवढं बोलून मी माझं प्रस्तावित संपवतो। मनपूर्वक स्वागत। आपण पतसंस्था स्थापनेपासून बहुतेक एखाद दुसऱ्या वर्षी आपण जेवणाची वगैरे सर्वसाधारण सभा घेतलेली होती, 1 का 2 वर्षच। त्याच्यानंतर आपलं हे भारतीय बैठक प्रमाणात आपण सर्वसाधारण सभा घेतो। कारण कसं आहे, सभा घेत असताना जो अनावश्यक खर्च आपण टाळतो, शक्यतो टाळतो। कारण कसं आहे, आता समजा आपल्याला जर वाटलं किंवा असे सभा घेण्याच्या ऐवजी जर आपल्या मंगल कार्यालयात घ्यावी किंवा एखाद्या ह्याच्यात घ्यावी तर मंगल कार्यालयाचा खर्च द्यावा लागतो। त्या ठिकाणी पट्ट्या आहे ती, आसन पट्ट्या आहे ती, जे सगळं वेगवेगळा खर्च असतो, विनाकारण आपला खर्च वाढतो आणि याचा परिणाम डिव्हिडंडवर होतो। आपल्याला जो लाभांश वाटप करायचा का नाही त्या लाभांशावर होतो। जर आपली तशी इच्छाच असेल तर आपल्या तुमच्या इच्छेप्रमाणे त्याप्रमाणे आपण या तसं सभेचं आयोजन करू, जर आपली इच्छाच असेल तर। आहे का तशी इच्छा? कारण कसं आलं, अशा मोठ्या ठिकाणी करायचं म्हणलं की प्रमुख अतिथी आले, पुन्हा त्यांचा जेवणाचा वगैरे खर्च आला, आपला आला, हे सगळं वाढत जातं आणि वाढत गेल्यामुळं मग कसं होतं, ती खर्च म्हणलं की लाभांशावर परिणाम होतो। आपला जो लाभांश देण्याचा आहे त्याच्यावर परिणाम होतो। आम्ही असा ठरविलेला आहे, एक वैयक्तिक मी आहे किंवा खर्च कमी करणे आणि सभासदांना लाभांश देणे, कर्ज वेळेत देणे। कारण कसं आहे, खर्च जर कमी असला तर कर्ज वाटपाला बी आपल्याला अगदी वेळेत देता येतं आणि खर्च जर अफाट असला, आता कसं होतं पहा, एक उदाहरण आहे आपल्या संस्थेचं। ही बॉडी आली, त्यांनी वेगवेगळा खर्च केला, पण खर्चाचा भुर्दंड कशावर पडला? संस्थेवर पडला, पर्यायानं कुणावर पडला? सभासदावर पडला। आणि आज त्याची अवस्था काय झालेली आपण सगळेजण पाहतो। मग जर समजा ही बॉडी गेली, दुसरी बॉडी आली, तिला वाटलं किंवा पहिल्या बॉडीनं खूप मोठा खर्च केला होता, आपण बी त्याप्रमाणे करावा, असा जर खर्च वाढत गेला तर त्याला मग कोणते दिवस येतात ते आपण पाहिलेले आहे। मग तसे येऊ नये म्हणून आपण ही एक कसं आहे, खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी आणि एक प्रत्येकाशी संवाद साधता यावा। आता त्या अशा बैठकीमध्ये म्हणजे प्रत्येकाशी संवाद साधता येत नाही आणि त्याच्यामुळे ते वेगळीकडे वळण घेतं। त्याच्यासाठी आपण ह्या अशा बैठकीचं आयोजन केलेलं आहे। जर समजा 21वी आता येणारी म्हणजे 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा, त्याच्यात जर तुम्हाला वाटलं
किंवा याच्यापेक्षा आणखी मोठी करावी जेवणाचा वगैरे. जर तशी इच्छा असेल तर तसंही सांगा. कारण कसं आहे, तुमच्या इच्छेवर सगळं ह्या गोष्टी अवलंबून आहे. काय वाटतं तुम्हाला, तसं करावे असे वाटते का? त्याच्यामुळं आपण ही सभा असे आयोजन केलेलं आहे. आता आमची एक अडचण अशी झालेली सध्या डिव्हिडंड वाटपाच्या बाबतीत, आम्ही 2 चेक मागितले होते पण एकच चेकबुक मिळालं. त्याच्यामुळं काही जणांची नावं आलेली नाहीत, ती दुसऱ्या चेकबुकमध्ये येतील. ज्यावेळेस आपल्याला चेकबुक मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण डिव्हिडंड वाटप केला जाईल किंवा तुम्हाला चेक मिळून जाईल. आता जेवढे 90 होते 90-92 चेक आपण लिहिलेले आहेत. जेवढं चेकबुक उपलब्ध झालं तेवढं आपण लिहिलेलं आहे. तुमचा असा गैरसमज होती की पुन्हा आपल्याला शिव्या द्यायची पाळी, माझा का चेक लिहिला नाही, माग कसा ठेवला, एक असा गैरसमज होतो. तर तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका, कारण प्रत्येकाला मिळणार आहे. हा, त्याच्यातून मात्र एक, ज्यांची थकबाकी आहे, ज्यांनी थकबाकीत आपलं खातं ठेवलेलं आहे, त्यांचा चेक आम्ही लिहिणार नाही. त्यांचा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. मग चाहे त्यानं 2 हप्ते रुपविलेले असो, 4 हप्ते रुपविलेले असो, किती रुपविलेले असो, त्यांचा डिव्हिडंड त्यांच्या खात्यात जमा होईल. त्यांना नगदी स्वरूपात मिळणार नाही. आणि जर तुम्हाला नगदी स्वरूपात घ्यायचं असेल तर काही संस्थेनं, काही सर्व संचालक मंडळाने काही टक्केवारीप्रमाणे ठरविले. कशी टक्केवारी? समजा जो रेग्युलर कपात करतो त्याला 13% व्याज मिळेल. जो 1 किंवा 2% कपात थांबविल त्याला 15%, आणि जे 6 महिन्याच्या वर जाईल त्याला 18%. आता लाभ घेणं तुमच्या हातात आहे, की काय संस्थेच्या हातात काय. कोणता लाभ घ्यायचा आपल्याला? 13%चा घ्यायचा, 15%चा घ्यायचा, 18%चा घ्यायचा, ही ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. की आम्ही तुमच्यावर सोडलं, संस्थेनं काय केलं हे तुमच्यावर सोडलंय. तुम्ही रेग्युलर कपात करा, 13%चा लाभ घ्या. अहो, ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला कमी व्याजदरानं 9% व्याजदरानं 10%, 8% व्याजदरानं लोन देता येतं. पण कसं आहे, ज्यांनी ठेवली किंवा ज्यांचा फक्त शेअर्सच आहे, ते कधी कर्जच घेत नाही, त्यांचा शेअर्सचा आपण कर्जाद्वारे इतर सभासदाला उपयोग करतो लोनद्वारे, आहे की नाही. म्हणून त्यांना डिव्हिडंड सुद्धा जावा म्हणून आपण ही 13% ठेवलेली आहे. 12% आपण ठेवीला व्याज, 13% सभासदांना, 1%चा फरक ठेवला. तुम्ही म्हणता 1%चा काय, जे काही कागदपत्राचा जो खर्च असतो. आता मानधन, यावर्षी मानधन आपण फक्त वराकर सरला वर्षाला 50,000 देतो, तर यावर्षी मी म्हणलं 25 त्याच्यात ऍड करावे, 75 द्यावं, असं एक माझा मानस चालू आहे. कारण महागाई खूप वाढली ना. काम करणारे त्यांना रोजगार तरी पडला पाहिजे. 1 वर्षभर कोणी काम करायचं, वर्षाच्या शेवटी काय तुटपुंज मानधन घ्यायचं, आणि तुटपुंजाचं मानधन आहे. आता त्यांना पूर्ण कॉम्प्युटरचा व्यवहार करावा लागतो, डोळे तिथं घालवावे लागतात. 50,000 म्हणजे महिन्याला किती येईल बघा बरं, तुम्ही विचार करा. 4 परवडतं का हो? महिना डोळे फोडायचे, पूर्ण रेकॉर्ड जतन करायचं, आल्याला प्रत्येकाचा कपातीचे तक्ते आहेत ते लावून ठेवायचे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एक वाढ करावी, असं एक तुमच्या परवानगीनं, तुमची परवानगी असेल तर. कारण आपण सगळं सभासदालाच विचारून पण त्या गोष्टी आपण करतो, मनानं काही करत नाही. त्याच्यामुळं त्याच्यात एक वाढ करावी असं मला वाटतं. मी तर काही राबतो पण मानधन घेत नाही, घेणार बी नाही. जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत आपण मानधन घेणार नाही. कारण माझा एक मानस असा आहे, चला आपले जे मित्र आहेत शिक्षक, मग त्यांची सेवा करता यावी, कुठंतरी त्यांच्याशी हितगुज साधता यावं. त्या निमित्तानं तरी तुमची माझी बोलणं तरी होईल ना, आहे का नाही? नाही तर काही तर बोलणं एकदा सगळे खप. आता बरेच शिक्षक पेन्शनवर गेलेले आहेत, आहे का कोणा संवाद नाही, काही नाही, कसलंच काही नाही. उगा चला तेवढा तरी व्हावा म्हणून मानधन काही मी घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, नाही करू ना, पुढल्या वर्षी 1 लाख करू, आता 75 करू. नाही बरोबर आहे. होय, काय म्हणणं?
बरं तुमचं पण आलेलं बरं, कारण आमचे मित्र आहेत ती आतापर्यंत फ्री काम केलंय राव. हो, काहीच नाही काय नाही, कधीच काय नाही. कधीच नाही. आणि पण दुसरं गोष्ट, ER कडून जेवढे काही वेळोवेळी टप्पे येतील तेवढे सगळे कम्प्युटराइज्ड करून त्यांच्याकडे दाखल करावं लागते. मला सांगा, असं याच्यावर जर गेलो, कॅफेवर वगैरे गेलो तर एका पानाला 30 रुपये घ्यायचे. बघा खर्च कुठं चाललाय. इथं बिनबोबाट 1 रुपया न देता कागद काढायचा, दाखल करायचा, इतकी सेवा आहे. आणि खरी गोष्ट कसं आहे, ही पतसंस्था त्यांच्यावरच चालायची बरं का. आता म्हणलं त्यांच्यावर प्रत्येक बारीक सारीक आणि हिशोब जिथल्या तिथं, ज्या त्या वेळेत जिथल्या तिथं, आणि तोंडी पाठ आहे सगळं. जशी ती एखादी कॅसेट निघाली, बटन दाबलं की बरोबर जिजामातेचं रेकॉर्ड त्यांच्याकडून तोंडी मिळणार. घरात बोलत पण नाही तर ते. मॅडम वर्गायला बोलत सुद्धा नाही. त्यांचा संस्थेसाठी खूप मोठा त्याग आहे. असे माणसं खूप कमी आहेत आणि असे माणसं आहेत म्हणूनच ही आज जिजामाता इथपर्यंत ह्या स्टेजला आहे. त्याला काय तुम्ही मान्य केलेच काय. आतापर्यंत आपण टाळलं होतं, पण वरिष्ठांचा खूपच तगादा असल्यामुळं 80-90 लाखाचा 1000चा आपण सॉफ्टवेअर घेतलं संस्थेला. आता त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही इतर बँकेचे बी डिफॉल्टर असाल तर त्याचे दिसणार. आणि आता माझ्याकडे तुम्ही इतर बँकेत गेला, पतसंस्थेचं कर्ज नाही म्हणलं तरी बी आपल्या पतसंस्थेचं कर्ज त्याला तिथं दिसणार. सगळं ऑनलाईन होणार. हा, असं आता झाकून राहणार नाही. कारण ती कसं आहे, आता सगळं कम्प्युटराइज्ड होईल. वरिष्ठांचा तगादा असल्यामुळं करणं भाग आहे. आतापर्यंत आम्ही टाळलं होतं. सिबिल सारखं ते आपलं त्यांना सगळ्या नाट्यात होणार. बँकेचं स्वरूप आलं. कुठल्या बँकेत आपल्याला ऑनलाईन दिसणार ना सगळं. ऑनलाईन दिसणार. तुमचं आधार टाकलं बँकेला ऑनलाईन. मग आताचा मानणारा प्रस्ताव मान्य सर्वांना. मॅसेज येणार आहे. त्याचा पुन्हा खर्च वाढत आहे सर. मॅसेज येणार तुम्हाला, खर्च वाढत आहे. आता ह्याचं 1.5 लाख म्हणलं होतं आपण, कटकट करीत 80. मी आपल्या पतसंस्थेचा नवीनच सभासद आहे. तरी 4 वर्ष झालं असेल मला सभासद होऊन. माझ्या मुलगा आजारी होता आणि मला पैशाची खूप गरज होती. अशा वेळेस भगत सरली म्हणल्या त्यांनी लगेच कर्ज मंजूर केलं. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3दा मला एकदम टाइम ज्यावेळेस पाहिजे होते त्यावेळेस कर्ज भेटलं. आणि ह्या इथं संबंधित नसल्या दुसरं सुद्धा त्यांचे बाप सांगतो ते आमचे केंद्राचे मुख्याध्यापक होते. माझा मुलगा सोलापूरला ऍडमिट होता. मी म्हणलं की आपल्या ऑफिसला जसे दीर्घ रजा मंजूर करायला पुढे काहीतरी द्यावं लागतं, तसं म्हणलं काही द्यायचे का. ती म्हणले तुमची तुम्ही रजेवर जा, माझी मी बघतो म्हणले कशी काय रजा मंजूर होत नाही ते. आणि बरोबर त्यांनी रजा मंजुरी केली. माझा पूर्ण पगारही काढला आणि मला जेवढे पैसे लागत होते तेवढे पैसे पण दिले. हे आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभारलोय. धन्यवाद. आपल्या जिजामाता शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, या सभेसाठी आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय सोमवंशी मॅडम, उपाध्यक्ष घोरपडे सर, प्रमुख पाहुणे आजचे माननीय श्री आयुब सर आणि मोरे सर, वैरागकरप्पा आणि सर्व संचालक मंडळ यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो की आपली पतसंस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे. कामकाज चालू आहे. सर्व सभासदांना अगदी चांगल्या प्रकारे विश्वास संपादन होईल अशा प्रकारचं कामकाज चालू आहे आणि असंच कामकाज चालू राहावं असं मी सर्व सभासदांच्या वतीनं मनोगत व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. द्यावा लागतो ना, आहे का नाही. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, केंगार सर म्हणून एक होते पहा. केंगार सरचा पेन्शनवर गेले ती. हा, आणि त्यांचा आपण
शेअर्सचा चेकही लिहिल्यानंतर चेक न्यायला मी बोलवलं सर की अगा सर तुमचा चेक तयार आहे घेऊन जायचा घेऊन जा. ते आले मला म्हणले सर असा शेअर्स मला ठेवता येणार नाही का. मी म्हणलं तुमची इच्छा आहे ठेवता येईल. नाही ना येत आहे का ठेवायला. म्हणलं हो ठेवता येईल तुम्हाला दरवर्षीच्या दरवर्षी डिव्हिडंड मिळून जाईल ठेवता येईल शेअर्स. त्यांनी तिथंच चेक रद्द केला आणि शेअर्स या संस्थेमध्ये ठेवला. कारण म्हणले आम्ही एक चांगल्या संस्थेपासून दूर जात आहोत आणि आमची इच्छा आहे म्हणले इथं शेअर्स असावा कधी मध्ये आलं तर डिव्हिडंड रूपानं तरी येता येईल किंवा त्या ह्यानं तरी आम्हाला लाभ मिळेल. तर त्यांचं आम्ही स्वागत केलं ठेवावा शेअर्स त्यांची त्यांना आता डिव्हिडंडचा चेक मिळून जाईल. तसं जरी समजा तसे बरेच आहेत जे पेन्शनवर गेले. आता आयुष सरचं पेन्शनवर गेले शेअर्स आहे. माझा पेन्शनवर गेलो शेअर्स आहे. भगत सरचा त्या दोन्ही भगतचा वैराकर सरचा पेन्शनवर गेले तरी शेअर्स आहेत. आपले शिंदे सरचा पेन्शनवर गेले शिंदे सर शेअर्स आहे. हो भगत ते बी पेन्शनवर गेले शेअर्स आहेत. अरे कसं आहे एकमेकाचं कामं होतात आणि 11% आपल्याला खूप झालं. वर्षभर जर आपण पासबुकात ठेवले पैसे किती टक्क्याला मिळतं 4 किंवा लय झालं 5%. वर्षभर जरी पासबुकात ठेवले तर 4 किंवा 5%च मिळते. 6% मिळते. मग इथं 11% मिळालेत ना. काय वाईट बँकेत इन्कम टॅक्स आहे.